नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पारंपरिक आणि स्वादिष्ट मासवडीची सोपी रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। इथे मी साहित्य घेतलेले आहे। 1 वाटी शेंगदाणे, नारळाची अर्धी वाटी खोबरे, 2 छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत, लसूण, आल्याचे 2 तुकडे, 3 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 2 चमचे खसखसण्यासाठी भरपूर कोथिंबीर। त्यासाठी मी इथे मसाले घेतले आहेत। मी इथे काळा मसाला 2 चमचे घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा मीठ, 2 मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊयात। हे तीळ लालसर रंगावरती भाजून घ्यायचे। इथे मी शेंगदाणे, तीळ व खसखस याचा कूट करून घेतलेला आहे। खोबरे मिक्सरला बारीक करून घेतले। कांदा, लसूण, आलं व कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे, न पाणी घालता। आता सारण बनवण्यासाठी आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊयात। यामध्ये टाकूया मसाले, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आता आपले सारण तयार आहे। पारी करण्यासाठी मी इथे घेतले आहे 2 वाटी बेसन पीठ। हे पीठ बेचव लागू नये म्हणून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडेसे लाल तिखट, थोडंसं मीठ। आता हे थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा। बेसन पिठाचा मी असा घट्टसर गोळा मळून घेतला आहे। याचे मी 4 गोळे केलेले आहेत। आता मी पोळपाटाला व गोळ्याला तेल लावून लाटून घेते। आपली पोळी लाटून झाली आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात पाहिजे तशी तुम्ही लाटून घेऊ शकता। पोळीला सगळीकडनं थोडंसं पाणी लावून घेत आहे, म्हणजे ते सारण त्याला चिकटून बसेल। पोळीवरती मी सारण ठेवून घेत आहे। ते असं मी आता पोळीवरती पसरून घेणार आहे। माझे सारण भरून झालेले आहे। सारण खूप कडेपर्यंतही भरायचे नाही, म्हणजे ते बाहेर येणार नाही। आता मी साईडनी थोडे पाणी लावून घेणार आहे, म्हणजे ते पोळी चिकटून बसेल। आपण ह्याचा रोल करून घेऊया। तुम्हाला जिकडनं पाहिजे असेल तिकडनं तुम्ही त्याचा रोल करून घेऊ शकता। असा रोल करताना त्याला दाबून घ्यायचे आहे। आपला रोल तयार करून झालेला आहे। आपण हा कडेने दाबून घेऊया। या प्रकारे आपण सर्व पोळी लाटून भरून घेऊयात। वड्या उकडण्यासाठी मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आहे। चाळणीला तेल लावून आपण त्यात तयार केलेले रोल ठेवू। चाळणी आपण पातेल्यावरती 10 ते 15 मिनिटं उकडायला ठेवू। हे आपण मीडियम गॅसवरती उकडून घेऊयात। 15 मिनिटं झालेले आहेत व आपल्या वड्या छान शिजलेल्या आहेत। ह्या वड्या आपण थोड्याशा गरम असतानाच कट करून घेऊ, म्हणजे त्या तुटणार नाहीत।
आपली मासवडी खूप छान आणि भन्नाट झालेली आहे. मी तुम्हाला ही एक तोडून दाखवते. बघा, आतपर्यंत खूप छान तळलेली गेली आहे व मसाला पूर्ण भरलेला आहे. इतकी सुंदर आणि क्रिस्पी झालेली आहे की बघूनच तोंडाला पाणी सुटते. अशा पद्धतीची मासवडी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.